काहीतरी तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. आपल्यासोबत अखिल चित्रे आहेत. अखिलजी, सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे, ऐकलं तुम्ही? मी पुन्हा ते सगळं रिपीट करणार नाही. ऐकलं. मुद्दा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आहे, नीटचा आहे, पण अजेंडा हा वेगळा आहे आणि तो राजकीय स्पेस शोधण्याचा अजेंडा आहे. अशा प्रकारची टीका ही विरोधकांवर केली जाते आणि आपलं राजकीय इप्सित साधण्यासाठी विरोधक तिथे गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरं आहे? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. आणि सत्ताधाऱ्यांना जर याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. आणि मला तुम्ही फक्त याच्यानंतर परत चर्चेत नाही संधी दिली बोलायला तरी चालेल, पण मला सलग बोलायला द्या. त्याचं कारण असं आहे, मी आज दिवसभर ज्या आंदोलकांना अटक केली जात आहे ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे आम्ही त्यांना लिगल एड देऊन त्यांना सोडवण्याचं काम करत आहोत. तर म्हणून मी त्यातनं वेळ काढून या चर्चेला बसलेलो आहे. तर पहिलं तर मी एवढं सांगतो, सगळं मी ऐकलं त्याची उत्तरं देतो. पहिलं तर आहे ना, जनरल डायर होते, आता राज्यात जनरल कायर आहे. आपण जर पाहिलं असेल काय प्रकारे ह्यांनी लाठीचार्ज केला तिकडे, कशा अमानुषपणे महिला जे कोण तिथे आंदोलक होते त्यांना पुरुषांनी मारलेलं आहे आणि ते ऑन रेकॉर्ड आलंय. त्याला खिळे लावले होते, खिळे. तुम्ही कोणावर करत होता ते? काय पाकिस्तानी होते ते का अफगाणिस्तानी होते? आणि ही वेळ आली का? जर तुम्हाला असंच वाटतं ना की दुसऱ्या लोकांनी ते हायजॅक केलं, तर जेव्हा सोनम वांगचूक हे तिकडे बसले होते त्यावेळी ह्यांना का वाटलं नाही की चर्चा करावीशी? मी आपल्याला विलासची आठवण करून देतो, कारण आपण तेव्हा देखील ऑन फील्ड होता. मला आजही लक्षात आहे, अण्णा हजारे आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा आपण ऑन फील्ड होता. 5व्या दिवशी चर्चा सुरू झाली होती की नाही? मी इकडे काँग्रेसची बाजू घ्यायला बसलो नाही, पण 5व्या दिवशी डायलॉग सुरू झाला. महाराष्ट्रातले नेते, आज स्वर्गीय विलासराव देशमुख नाही आहेत, त्यांनी डायलॉग सुरू केला. तिथले नेते देखील जाऊन डायलॉग करत होते. परंतु तरी देखील भारतीय जनता पक्षाचे गडकरीपासनं नरेंद्र मोदींपर्यंत आपल्याकडे स्टेटमेंट आहे. तेव्हा ते काय म्हणत होते की हे सरकार दिल्ली की सल्तनत, ये आंदोलनकारियों से चर्चा नहीं कर रही है. 5 दिवस लागले म्हणून त्यांना इतकं दुःख होत होतं. सुषमा स्वराजजींचं ऑन रेकॉर्ड भाषण आहे की विरोधकांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. मग आज कुठे गेलं? अटल बिहारी वाजपेयी आणि सुषमा स्वराज गेल्यानंतर शहीद झाली का भारतीय जनता पक्ष? आज जो भारतीय जनता पक्ष आहे फक्त 2 लोक चालवत आहेत. मग ते कोण आहेत? काय त्यांना का ऐकून घेतलं नाही? का चर्चा केली नाही? आणि काय म्हणायचे ते तेव्हा? दिल्ली की सल्तनत. आणि आज काय आहे? आज हुकुमशाह आणि त्यांचे अधिकारी शाह की अशा प्रकारचे लाठीचार्ज करायला लावता तुम्ही? काय ते गन चालवत होते, ऑटोमॅटिक AK-56 AK-47 रायफल घेऊन तुम्ही ताणलेले विद्यार्थ्यांवर. कोण होते ते? काय असा अनुचित प्रकार तिथे घडलेला? तुम्ही लाठीचार्ज अशा प्रकारे अमानुषपणे केल्यानंतर पण अनुचित प्रकार घडला नाही, हे तुम्ही पहिलं मान्य करा. तुम्हाला माफी मागणं गरजेचं. आज मला सांगा, महाराष्ट्रात, मी तुम्हाला व्हिडिओ नंतर शेअर करेन विलासजी, मला वाटतं तुमच्याकडे पण ती बातमी गेली आहे. मी आज एका पोलीस स्टेशनला गेलो होतो, मला पोलीस स्टेशनच्या आत येत नव्हते. काय लावलंय? मोगलाई लावली. का बरं? म्हणे नाही आत आम्ही आत नाही सोडू शकत, आम्हाला वरनं आदेश आहेत. मग पोलीस ऑन रेकॉर्ड सांगताय, मी व्हिडिओ शेअर करतो तुम्हाला, आत नाही सोडणार. का? पासपोर्ट लागेल आज पोलीस स्टेशनला महाराष्ट्रात जायला, का विजा लागेल? कोणासाठी पोलीस स्टेशन असतात? अशा प्रकारची दंडेलशाही हे तुम्ही का करताय? तुम्ही जितकं दाब आणणार ना तितकं हे खाल्लं तुम्हाला दाब उलटून लावतील विद्यार्थी. आजचा विद्यार्थी ऐकणार नाहीये. आणि आपण म्हणता ना की आम्ही म्हणजे तुमच्यावर आरोप करतोय. अहो, नरेंद्र मोदीजी म्हणाले होते, जिस देश का रुपया गिरता है उस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ रहता है. आम्ही नाही बोललो, हे नरेंद्र मोदीजी बोलले होते. आणि आज तुम्ही प्रत्येक गोष्टीला डिफेंड करता, काही आला त्या गोष्टीला डिफेंड करता. तुम्हाला आजही वेळ त्याची चर्चा करायला, तुम्ही का चर्चा करत नाही? का विद्यार्थ्यांपासून पळताय? ह्याचं उत्तर खरं तर भारतीय जनता पक्षाचे जे कोण प्रतिनिधी आहेत मी घेतो त्यांच्याकडून उत्तर. मधुजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? मेरा लिंग मेरी मर्जी ही काय? मधु चव्हाणजी ऐका ना मधु चव्हाणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? थांबा. हनुमानजी, तो काय झालं, मधल्या काळात त्यांचा संपर्क तुटला होता. चव्हाण साहेब, तुमच्यापर्यंत माझा आवाज येत नव्हता, मी बोलत होतो पण तुमच्यापर्यंत आलं नाही. माझा आता आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आता येतोय. मला बोलू द्या जरा. जरा नाही, तुम्हालाच बोलायचं. बोलू का? तुम्हालाच बोलायचं आहे. प्रश्न ऐका फक्त. प्रश्न हा आहे
आज मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय विद्यार्थ्यांकडून, विरोधकांकडून, सगळ्यांकडून. तुम्ही तो राजीनामा घेणार आहात का? टू द पॉइंट आपण चर्चा करूया. बाकी सगळं सगळ्यांना माहित आहे. लेटेस्ट येस विलास लेटेस्ट टॉक टू द पॉइंट. मी प्राईम मिनिस्टर किंवा पार्लमेंटरी बोर्डाचा कोणी नाही आहे, त्यामुळे त्याचं उत्तर देत नाही. पण मी त्या ठिकाणी तत्व सांगतो. साधारणपणे एखादी नीटचा पेपर फुटल्यानंतर जे नुकसान झालं ते अतोनात होतं, त्यात काय गैर नाही, नाराजी होणं गैर नाही. हे नालायक क्लासवाले जे प्रोफेसर आहेत पैसे कमवणारे, त्यांनी हे सगळं वाटोळं केलंय. परंतु एखाद्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करावी लागते. कमिटी अपॉइंट केले, अनेक प्राचार्यांना पुण्यामधून वगैरे महिला प्राचार्य या सगळ्यांना पकडले, त्यांची इन्क्वायरी काढले. आणि मग तुम्ही हे म्हणा की बाबा याच्यावर SIT बसवा, याच्यावर CBI बसवा. आणि इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली जर प्रधानांचा त्याच्याशी संबंध असेल तर ऍक्शन घ्या ना तुम्ही. जबाबदारी नाहीये, सांगितलं जबाबदारी नाहीये त्यांची काहीच. चव्हाण साहेब, त्यांची काही जबाबदारी नाहीये. हे बघा, मॉरल जबाबदारी फिक्स करावी लागते. उद्या कोण करणार ती? उद्या बॉर्डरवर ती कोण एखादी करणार? घटना घडली तर एखादा पत्रकार म्हणे लष्कर प्रमुखाने राजीनामा द्या. मधु चव्हाणजी, मला माहित आहे मी जे आता फिक्स करावी लागते. तुम्हाला अजिबात आवडणार नाही, हे तुम्हाला न आवडणारा प्रश्न विचारतोय. मला माहित आहे अजिबात आवडणार नाही. मी फक्त यादी आणली. मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यानंतर या देशातल्या गृहमंत्र्यांचा, चाकूरकरांचा तुम्ही राजीनामा घेतला. कारण काय काय सांगितले, वेगवेगळे कपडे बदलण्यापासून सगळं. मी येतो, मला उद्या. विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शकाला सोबत घेतलं, विलासरावांचा राजीनामा घेतला. अशोक चव्हाणांचं नाव आलं, आज ते तुमच्याकडे आहेत, पण ठीक आहे, तेव्हा तुम्ही राजीनामा घेतला. अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, आरोप झाले. RR पाटलांचा एका वाक्यावर राजीनामा घेतला. संजय राठोडांचा घेतला. अनेक नाव आहेत. तुम्हाला आता सांगतो विलास, ऐका प्लीज सर, मला सांगा. मला पिनपॉइंटेड प्रश्न विचारला, पिनपॉइंटेड उत्तर देतो. उत्तर घ्या ना. मला राग काय नाही विलास, प्रश्न विचारणं तुमचं काम आहे, आम्हाला बोलतं करणं काम आहे, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. जे प्रश्न सांगितले त्या प्रत्येकाचं मी हाऊस मध्ये होतो, त्या ठिकाणी राजीनामा छोटे छोटे शहर में बडे बडे हादसे होते. हा राजीनामा आम्ही घेतला नाही, शरद पवार साहेबांनी घेतला. ऐका आता मला उत्तर द्यायला द्या ना तुम्ही. उत्तर मला प्रत्येक एक अर्ध्या मिनिटात संपवतो. प्लीज. तुम्ही ह्याही वेळेला राजीनामा मागा, मान्य आहे मला. चला, वादासाठी गृहीत धरा, जा ना बाबा, हा राजीनामा घ्या. 20 दिवस झाले त्या ठिकाणी आम्ही बोलायला येणार नाही, आमच्याकडे झाले पाहिजेत. का राजीनामा? तुम्ही तुमचं आंदोलन राजीनाम्यासाठी नव्हतं. नवीन शैक्षणिक धोरणाचं वाटोळं कसं होईल सगळ्या व्यवस्थेत, हे सगळं ते पुरोगामी आहे त्यांचं संपेल. आणि ह्या घोषणाबद्दल विलास तुम्ही विचारत नाहीत, कोणाला विचारत नाहीत. सर, सीता के पती का नाम. चव्हाण सर, मी तुमच्याकडे परत येतो. सोनम वांगचुक बोलतायत पहिल्यांदा, रुग्णालयातून पहिल्यांदा देशाला संबोधित करतायत, ते बोलतायत तोड़ूं और वापस देश सेवा में लग जाऊं. मैं खुद भी ऐसा ही करना चाहता हूं. मेरे लिए मेरा काम बहुत ज़रूरी है, मगर मैं सरकार से विनती करता हूं कि वो और ऐसे ताकत बल का प्रयोग न करें बच्चों पर. और दूसरी बात, उन पर आरोप और FIR जिससे कि उन्हें सताया जा सके जेल या पुलिस द्वारा, ये न करने की मुझे आश्वासन चाहिए. और वो आश्वासन अगर जल्द मिल जाए तो मैं आप सबके और जो नेतागण यहाँ पर आए उनकी बातों का इज्जत करते हुए अनशन आज ही तोड़ूंगा. मगर अगर ऐसा कोई आश्वासन नहीं आए तो बदकिस्मती से मुझे ये अनशन जारी रखना पड़ेगा. जय हिंद. तो भूमिका नाही, अतिशय लॉजिकल, प्रत्येकाला पटेल अशा प्रकारची भूमिका सोनम वांगचुक यांनी घेतली. त्यांनी म्हटलं विद्यार्थ्यांचं नुकसान होईल अशा प्रकारची कुठली कारवाई करू नये, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या, मला आश्वासन द्या, मी उपोषण तोडायला तयार आहे. मधुजी बोला. असं आहे विलासजी, काय सरकारने त्यांना त्या ठिकाणी काय आश्वासन द्यायचं आहे, त्यांची मागणी करायचं आहे, हा दिल्लीच्या सरकारचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान कधी होईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी करत नाही. आता तिथे मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता, तुमच्या इथे येईल त्याचं. तिथे पंतप्रधानांना चुतिया बितिया म्हणत होते की ज्याला राज ठाकरेंनी मुलाखत दिली. रोखलं नाही त्यांना रोखलं नाही. आता जे वांगचुक जे बोलतायत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही.
2007ला यांच्याच सरकारने काँग्रेसच्या तुम्ही राष्ट्रद्रोही कारवाया करताय त्यांच्यावर ऍक्शन घ्या म्हणून लेहच्या कलेक्टरला पत्र लिहिलं होतं. त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल मी जाहीर शंका व्यक्त करतो. दुसरी गोष्ट माझं मत आहे, मी कोण पंतप्रधान नाही की पक्षाचा वरिष्ठ मग त्यांना नेता नाही. जेलमध्ये का पण नाही आम्ही विनंती टाकत करू, तुम्ही? पोलिसांवर ज्यांनी पेपर स्प्रे मारले आहेत, ज्यांनी पोलिसांना दगड मारलेले आहेत, महिलांना पुढे करून अराजक निर्माण करत होते, ते सिद्ध होईल त्यांना सरकार माफ करेल असं मला वाटत नाही. हा जे निरागस लोक आहेत, आंदोलनामध्ये उगाच भरडले गेले आहेत, त्यांना बळीचा बकरा स्टुडंटना आम्ही कोणी बनवतील असं मला वाटत नाही.